नमस्कार. दिनांक 10 फेब्रुवारी. कथेचं शीर्षक आहे मंगळवेढ्याचे बाळकृष्ण बुवा. मंगळवेढ्यास महाराज 12 वर्षे होते. त्यावेळी तेथे बाळकृष्ण बुवा नावाचे एक सिद्ध पुरुष होते. योग सामर्थ्याने त्यांनी देवीच्या रोगाने आंधळ्या झालेल्या मुलास दृष्टी दिली, आटलेल्या विहिरीत पाणी निर्माण केले, असे बरेच चमत्कार त्यांनी केले. पण प्रसिद्धी परांमुख असल्याने आपल्याविषयी फार गवगवा होऊ दिला नाही. ते बुवा दिगंबर बुवांना म्हणजेच महाराजांना फार मान देत. भेटावेसे वाटले तर अचानक केव्हाही येऊन पाठीला पाठ लावून बसत. अगम्य बोलत आणि जाताना महाराजांच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार करीत. त्यावेळी महाराज विठोबाप्रमाणे कमरेवर हात ठेवून उभे राहत. असे का म्हणून विचारता बाळकृष्ण बुवा म्हणत, हे महाराज प्रत्यक्ष नारायण आहेत. खरा आत्मज्ञानी हा खरा विनयीच असतो. लहान मोठा, ज्ञानी अज्ञानी, राव रंक, स्त्री पुरुष असा कसलाही भेद त्याच्यापाशी नसतो. सर्वाठायी असलेल्या चैतन्य स्वरूपाचा तो अभिन्नत्वाने आनंद अनुभव घेत असतो. तो निरीच्छ असतो, निस्पृह असतो आणि निरलसही असतो. त्याचे हातून घडणारे चमत्कार लोककल्याणासाठी सहज होत असल्याने त्याचे कर्तृत्व तो स्वतःकडे घेत नाही. जणू काही झालेच नाही असा तो नामानिराळा राहतो. खरा सत्पुरुष कधीच आपल्या कार्याचा डांगोरा पिटत नाही, चमत्कारांचा गाजावाजा करीत नाही, पै पैशाची अपेक्षाही ठेवीत नाही. त्याविषयी तो उदासीनच असतो. आपल्या मोठेपणाचा बडेजाव माजवीत नाही की ज्ञानाचा अहंकार मिरवीत नाही. संत सत्पुरुषांच्या या खुणा ध्यानात ठेवल्यास आपली फसगत कधीच कोणी करू शकणार नाही. अध्यात्मातच फक्त फसगत होते असे मुळीच नाही. फसगतीची क्षेत्रे खूप आहेत. प्रपंचात, व्यवहारात काय कमी फसगती होतात? म्हणून कोणी प्रपंच व्यवहार सोडत नाही. उलट फसगत होण्याची शक्यता गृहीत धरता अधिक चौकस, अधिक दक्ष राहतात. अध्यात्मातही चौकस राहण्याची, दक्षता घेण्याची नितांत गरज असते. कारण इथे केवळ माणसेच नव्हे तर आपल्या वृत्तीच आपल्याला ठकवीत असतात. बाळकृष्ण बुवा खरे संत सत्पुरुष होते. त्यांनी मंगळवेढ्यात राहून जे कार्य केले त्याचा चबुतरा अथवा मंदिर उभं करून स्मारक झाले नसेल, पण आज पिढ्यानपिढ्या त्यांचे कृतज्ञतापूर्वक जे स्मरण लोकांच्या मनात चिरंतन झाले आहे तेच त्यांचे उचित स्मारक नाही का? हे बुवा उच्च कोटीचे सिद्ध पुरुष होते. त्याचवेळी महाराज दिगंबर बुवा या नावाने तेथेच वावरत होते. एकमेकास भेटावे अशी दोघांपैकी कोणासही इच्छा झाल्यास काही क्षणातच विलक्षण पद्धतीने ते एकमेकास भेटत. मीपणाचा लोभलेशही दोघांच्या मनात नसे. म्हणूनच अशा संत सत्पुरुषांचे स्मरण करावे. संत हे विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती, ते हे संत. असे ताणतणाव रहित प्रसन्नता बहाल करणारे ते दर्शन असते, यात शंकाच नाही. धन्यवाद.